नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी खास एक सोल्युशन घेऊन आले आहे. आता उन्हाळा चालू झाला आहे, त्याच्यासाठी आपण खास कॉटनचे ड्रेस वापरतो. कॉटनचे ड्रेस आपण कितीही महागातले घेतले तरी कलर जाण्याची भीती असतेच. त्याच्यासाठी हे खूप छान सोल्युशन आहे. हे आहे कदमचं फॅब्रिक केअर सोल्युशन. खूप छान आहे. हे सोल्युशन लिक्विड फॉर्ममध्ये आहे. इथे मी बकेटमध्ये अर्धी बकेट पाणी घेतलं आहे आणि हा बघा, हा माझा कॉटनचा ड्रेस आहे. तर तो धुण्यासाठी मी अर्धी बकेट पाणी घेतलं आणि पूर्ण एक पाऊच कदम्स केअर सोल्युशनचं टाकलं आहे. हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे हाफ बकेटमध्ये मी पूर्ण पाऊच टाकलं आहे. आणि हा माझा 3 पीस ड्रेस आहे. ओढणी, पायजमा आणि टॉप असं मी त्यात जवळजवळ 10 मिनटं ते भिजवत ठेवायचं असतं. ते 10 मिनटांनी मग थोडासा हिरवा कलर लाईटली गेला. 10 मिनटानंतर वॉश करायचं. वॉश करताना बघा, अजिबात कलर गेलेला नाही आहे. 10 मिनिटं भिजत ठेवायचं. साध्या पाण्याने धुतल्यानंतर पिळून सुकत घालायचं. ड्रेसचा अजिबात कलर गेला नाही आणि इस्त्री केल्यानंतर जसाच्या तसा नवीन झाला आहे. मैत्रिणींनो, तुम्ही ड्राय क्लिनिंगला वगैरे देण्यापेक्षा हे एकदा यूज करून बघा. खूप छान आहे. ही आहे संध्याकाळची वेळ, तिन्ही सांजेची वेळ. तिन्ही सांजेला आपण काय काय करतो, मी काय काय करते, हे मी ते तुम्हाला माझं रुटीन शेअर करत आहे. तिन्ही सांज म्हणजे शुभ ऊर्जा, म्हणजे माता महालक्ष्मी घरात येण्याची वेळ असते. ही वेळ खूप पवित्र आणि शक्तिशाली असते. त्यासाठी संध्याकाळ होण्याअगोदर कचरा काढून घ्यायचा. काही लोकांनाही माहीत नसतं. हातपाय स्वच्छ धुवून आपण देवारात एक दिवा लावून घ्यायचा, तुपाचा आणि तेलाचा. या प्रकाशासोबत अंधार दूर जाऊन अशुभ ऊर्जा दूर जाते. दिवा व धूप घराच्या चारही कोपऱ्यांनी दाखवायचा. तसंच दरवाजावर यायचं, दरवाजावरही धूप दाखवायचा, कारण दरवाजातून लक्ष्मी येते. संपूर्ण घरभर घंटानाद करायचा. घंटानाद करताना आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं. मी श्री स्वामी समर्थ असं जप चालू असतो माझा. असा जप करत मी संपूर्ण घरभर दिवा ओवाळून घेतला. त्यानंतर इथे परत देवाऱ्यात एकदा ओवाळते मी. दर दिवशी संध्याकाळी मी हे करते. एक तुपाचा दिवा लावते आणि एक तेलाचा लावते. त्यानंतर धूप पेटवते. कापूर जाते. कापूरही तसंच संपूर्ण घरात फिरवते. कापूर फिरवतानाही, धुपाची आरती फिरवतानाही नामस्मरण चालू ठेवायचं. इथे बघा, छान असे माझी पूजा करून झाली आहे. आणि असं संध्याकाळच्या वेळेला अशी धूप, दीप, पूजा असे छान झालं की घरातलं वातावरण प्रसन्न होतं. तिन्ही सांजेला जसं शुभ ऊर्जा यायची वेळ असते, तशीच अशा कातरवेळी अशुभ ऊर्जाही प्रवेश करण्याची शक्यता असते व ती अशुभ ऊर्जा येऊ नये म्हणून हे सर्व करायचं असतं. असं आपण शुभ ऊर्जा तयार करायची असते. हे काही जणांना माहीत नसतं, त्यामुळे हे सगळ्यांनी करावं. घरात प्रसन्न वातावरण आणि शुभ ऊर्जा निर्माण होते. तसेच तिन्ही सांजेला आपण मोठमोठ्याने बोलू नये, भांडणं करू नये, कोणाबद्दल वाईट बोलू नये. ह्या सगळ्या चुका टाळायच्या. त्यामुळे आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करते. संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं. पॉझिटिव्ह म्हणून हे सर्व करायचं असतं. आपल्या हिंदू धर्मात हे सगळं सांगितलेलंच आहे. दारात छान अशी रांगोळी काढायची. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. ही बघा, मी किती दारात दर दिवशी अशी छोटी का होईना सुंदर अशी रांगोळी काढते. त्यामुळे येणारा किती निगेटिव्ह विचार घेऊन आला असेल तर हे सगळं पाहून त्याची ऊर्जा पॉझिटिव्ह होते आणि तो पॉझिटिव्ह एक घेऊनच आत येतो. शुभ ऊर्जेसाठी ते दारात मी सुंदर असं तोरण लावलं आहे. संध्याकाळी आपण मंत्र, आरती, स्तोत्र बोलतो, त्यामुळेही पॉझिटिव्ह ऊर्जा येते. सगळं शुभ घडतं. मैत्रिणींनो, हे तुम्ही करत नसाल तर करा. तुम्ही स्वतः अनुभव घ्या की किती छान वातावरण तयार होतं आणि कसं पॉझिटिव्ह आपल्या घरात वातावरण तयार होतं. सगळ्या मैत्रिणी करतच असतील, पण ज्यांना वेळ नसेल त्यांनी थोडेसे तरी हे करावं. गुरुवार असल्यामुळे मी इथे लाईव्ह घेतला होता. त्याच्यासाठी मी स्वामींची 108 नामस्मरण, तारक मंत्र,
स्वामींचं अष्टक, तसंच कर्पूर आरती घेते. दर गुरुवारी मी लाईव्ह घेते. नक्की माझ्या लाईव्हला या तुम्ही. नक्कीच तुम्हाला याचा छान अनुभव येईल. एकदा माझ्या लाईव्हला या. माझं लाईव्ह संध्याकाळी 6 ते 6:15 असतं. मी ते आधी कम्युनिटी पोस्ट टाकते. तुम्ही एकदा माझं लाईव्ह ऐका. तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच येईल. स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. मुलुंडवरून परेला जाताना घाटकोपरला गुलाबी गुलाबी फुलांची झाडं आहेत. एवढी सुंदर दिसतात ना. भर दुपारी बघा किती सुंदर वाटत होती. खूप सुंदर दिसतात. अगदी एक लाईनीत अगदी घाटकोपरचा टोक म्हणजे संपेपर्यंत ही गुलाबी फुलांची झाडं आहेत. खूप सुंदर दिसतात. पूर्वी पहाटे पहाटे येणारे वासुदेव आमच्या कॉलनीत दुपारी 12:30-1ला आले आहेत. अशा लोकांना हल्ली कॉलनीत यायला देत नाहीत. कारण आपण पाहतो किती भयंकर प्रकार घडत आहेत. त्यामुळे आता असे फेरीवाले यांना कॉलनीत यायला बंदी आहे. आमच्या कॉलनीत येतात. आमच्या कॉलनीत बंदी नाही आहे. त्यामुळे हे वासुदेव आले आहेत. आपल्यालाही वाटतं की अशा लोकांना आपण द्यावे पैसे. परंतु हे नुसते पैसे देऊन थांबत नाहीत. तर आपलं भविष्य वगैरे सांगत बसतात नेहमीचंच की तू चांगली आहेस, पण तुझ्याबद्दल लोक वाईट बोलतात. तू मनाने खूप सोज्वळ आहेस, घरात तुला मान नाही, हे नाही. ते नेहमीचीच वाक्य बोलतात आणि गृहिणी असतात त्यांना खुश करतात आणि मग गोड बोलून बोलून जास्त पैसे उकळतात. त्यामुळे अशा लोकांना आपण दारात थांबवणंही योग्य वाटत नाही, भीती वाटते. असंच भविष्य सांगतात ना, ते तुम्ही कधी ऐकलं असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. कारण ही त्यांची नेहमीचीच ठरलेली वाक्य असतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्की तुम्ही कॉमेंट्समध्ये मला सांगा. आजही मराठी भाषा दिन. मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी भाषा म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी. मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. माझा छोटासा व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.